महादेव मुंडेंचं प्रकरण मला वाटतं त्याच्यात सुद्धा नार्को टेस्ट आताच फोन होता. नार्को टेस्ट त्या आरोपींची झाली. आता त्याच्यातही पुढे पुढे येईलच आता. कारण हे यांनी एवढी चूक केली ना धनेनी यांनी ही विनाकारण ही असली टोळी वाढून ठेवलीमुळं त्यांच्या जातीच्या मुळावर आल्या. आता या गुंडगिरीची यांना सवय लागली. पैसा कमवणे, गुंडगिरी करणे आणि त्याच्यातून राजकारण करणे. आणि आता काय झालंय ते सगळं बंद झालंय. त्यामुळे हे पूर्ण बिथरल्यावर झाले. आणि तीच लाभार्थी टोळी आता ह्या दोन नेत्याच्या अशी मुळावर आली. यांच्यापासून मराठा समाज तुटायला लागला, दलित मुस्लिम तुटायला लागला, यांच्यापासून बंजारा समाज लांब जायला लागला, त्यांच्यापासून सगळे लोक लांब जायला लागले. आणि त्यांच्याही जातीत आता कुजबूज सुरू झाली की ह्या लाभार्थी टोळी या धनेनी यांनी तयार केली. याच्यामुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची. पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीनात. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली. आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाहीये. कारण या जातीय दंगल झाल्यावर काय चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्यात, ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे. ही लाभार्थी टोळी त्यांच्या जातींना रोखलीच पाहिजे. आणि धन्याची वारंवार डावं करतो ना, त्याची थांबविलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी.